आपण तिथे बसून न्याय देण्यासाठी आपली बोला ना अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला, त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही. जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारतायत, किमान त्याचा उल्लेख करा. काय आपण देणार नाही देणार अडचणी आहेत सांगा तरी, पण त्याचा उल्लेखच करायचा आणि टाळायचा. आज शेतकऱ्याला 6,200 6,300 रुपयांनी खरेदी आहे. का होत आहे? हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात? आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ, मग ते भरून का देत नाही? आज शेतकऱ्यांनी 2,722 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जानेवारी पासून आतापर्यंत, आणि शेतकरी मरताय. पुरस्कार प्राप्त शेतकरी नागरे त्या बुलढाण्यामध्ये त्याने आत्महत्या केली. हे असं असताना मंत्री महोदयाकडून अध्यक्ष महोदय, किमान महाराष्ट्रातील जनता हे सगळं ऐकते, शेतकऱ्यांचं लक्ष आहे, आणि अशा स्थितीमध्ये त्याला बगलच द्यायची, उत्तरच द्यायचं नाही, गोलमाल उत्तर द्यायचा. तुम्ही इम्पोर्ट कापूस करताय. नाही ना, मला बोलू द्या ना, मग उत्तर द्या ना तुम्ही. अध्यक्ष महोदय, त्याला गोलमाल का उत्तर देताय? इम्पोर्ट का केला गेला कापूस? इम्पोर्ट केल्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्ष महोदय. इम्पोर्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा पाप हे करतायत. म्हणून आपण भावांतर योजना लागू करणार की नाही याचं उत्तर द्या. ठीक आहे, भावांतरावरती फक्त उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, त्या प्रश्नामध्ये भावांतराचा उल्लेख नव्हता. ज्या प्रश्नामध्ये जी मागणी केली आहे त्या संदर्भात उत्तर देत होतो. अध्यक्ष महोदय, MSPचा लांब धागाचा भाव हा 7,521 हा दिलेला आहे, आणि बाजारमध्ये जो लांब धागा येईल किंवा मध्यम धागासाठी 7,121 चा दिलेला आहे, आणि म्हणून 6,000 रुपये मार्केट हे चुकीचं आहे. अध्यक्ष महोदय, जितका कापूस येणार तो कापूस खरेदी करण्यासाठी CCI कटिबद्ध आहेत. तशा प्रकारचा 12 महिन्याचा करार त्या संदर्भात त्या ज्या जिनिंग आहेत त्या संदर्भात केलेला आहे. आणि आता सुद्धा परवा 15 मार्च पर्यंत ज्यांनी नोंदणी केली असेल त्या सगळ्यांची खरेदी होईल हे मी सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, हरीश भाऊ पिंपळे. अध्यक्ष महाराज, मी केंद्र शासनाचं मनापासून अभिनंदन करतो. CCIच्या माध्यमातून सगळ्यात जास्त कापसाची खरेदी हे महाराष्ट्रात केली गेली. माझ्या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये हायेस्ट महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कापसाची खरेदी केली गेली. पण आता कापूस खरेदी केल्यावर ज्या गाठी बनवल्या त्या गाठी ठेवायला गोडाऊन नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मूर्तीवर मतदारसंघातले, मूर्तीवर शहरातले तिन्ही केंद्र बंद केले आहे. तर गोडाऊन नसल्यामुळे जे केंद्र बंद केले आहे तर त्याची गोडाऊनची पर्यायी व्यवस्था करून CCIचा कापूस शेतकऱ्याचा राहिलेला आहे, तर ते केंद्र आपण सुरू करणार आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, CCIचे तुम्ही खरेदी बंद केल्यामुळे आज मूर्तिजापूर जिल्ह्यात, मूर्तीवर मतदारसंघ अकोला जिल्ह्यात जो तुम्ही 57 घेतणारा कापूस आज 58 झालेला आहे. म्हणजे 400 रुपये अधिक न व्यापारी आता घेऊन राहिले, आणि ढेपीचे भाव वाढलेले आहे. मी दूध उत्पादक शेतकरी आहे, 3 रुपयाने ढेपीचे भाव वाढलेले आहे अध्यक्ष महाराज. तर 400 रुपयाचा जो फरक आहे त्यासाठी तुम्ही केंद्राला शिफारस करणार आहे काय? कारण तुम्ही 74 घेतला, आज 78 भाव झाले आहे मार्केटमध्ये. तर त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केंद्र शासनाला विनंती करून की जो आता व्यापारी भाव वाढला, भाव फरक जो येणार आहे 400 रुपयाचा, तो शेतकऱ्याला तुम्ही देणार आहे काय? तिसरा प्रश्न आहे, सोयाबीन तुम्ही मोठं खरेदी केलाय CCIच्या माध्यमातून. आज एकही गोडाऊन अकोला जिल्ह्यामध्ये शासनाचं शिल्लक नाही आहे. खासगी भाड्यान घेतले तेही शिल्लक नाही आहे. मग आता तूर खरेदी करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही कोण्या गोडाऊनची व्यवस्था करणार आहे, आणि गोडाऊन बांधण्यासाठी नवीन स्कीम शासन आणणार आहे का? या संदर्भात मंत्री महोदयांनी खुलासा करा. माझे 3 प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली. हा विषय थोडा आपल्याला समजून घ्यावा लागेल की जे एखादा आपण पहिले CCI जे आहे, CCI जे आहे हे कापसाचा भाव स्थिर करण्यासाठी ही एक यंत्रणा व्यवस्थित करण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, याच्या माध्यमातून केंद्र उभे करण्यात येतात. केंद्रामध्ये प्रायव्हेट व्यापारी सुद्धा, म्हणजे त्या केंद्रामध्ये कापूस आल्यानंतर त्याचे FAQ तपासल्यानंतर त्याच्यानंतर त्याची बोली लागते, त्याच्यामध्ये कोणी खरेदी करू शकते. परंतु ज्या वेळेस 7,000 त्याची जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा जर कमी होईल त्यावेळेस CCI मध्ये येणार, आणि CCI म्हणणार बाबा जर लांब धागा आहे तर आम्ही घेणार आहे 7,500 प्रमाणे. याच्यापेक्षा अधिक जर कोणी बोली लावली तर प्रायव्हेट व्यापारी, जर चांगला कापूस आला तर प्रायव्हेट व्यापारी घेतात. आणि FAQ म्हणजे जर त्याच्यामध्ये कोणी बोली लावली नाही
तर त्याच्यामध्ये हे जे सीसीआयचे अधिकारी असतात हे इंटरव्ह्यून करतात आणि मग हे खरेदी करत असतात आणि म्हणून याच्यामध्ये एक एजंट म्हणून ही सीसीआयची भूमिका असते. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली, त्याच्यामध्ये काही अटी शर्ती देखील आहेत त्यांच्या क्वालिटीच्या संदर्भात. त्या क्वालिटी जर पूर्ण झाल्या तर 7,500 प्रमाणे ते खरेदी करत असतात. अन्यथा त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी होत नाही, त्याच्यापेक्षा जास्तीच होतं. भाव अंतर जर आपण सांगत आहोत, भाव अंतर योजना ज्या आहेत त्या आपल्याला याच्या सोयाबीन संदर्भात आपण इतर ठिकाणी कापसामध्ये भाव अंतर्गत म्हणजे काय करता येईल, म्हणजे ओपन मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण ओपन मार्केटमध्ये चांगला कापूस आहे, स्टेपलचा कापूस आहे, त्याला ओपन मार्केटमध्ये टेक्सटाईल घेतच असते आणि त्याच्यापेक्षा कमी असलं तर एक ठराविक रेटमध्ये सीसीआय विकत घेत असते. रोहित पवार. अध्यक्ष महोदय, एक मिनिट.